बोला की. शुभ सकाळ म्हण सगळ्यांना. शुभ सकाळ. हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मन की. चला. नवीन वर्ष सर्वांना सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जावो. जाणारच की. आई अंबाबाईची कृपा आहे शेवटी. चला. वारी जर भाजीला नाही गेलं तर खूप प्रॉब्लेम होतो बघा. रोज उठून भाजी काय बनवायची. आणि बटाटे परवा आलेली. आता बटाटे पण थोडे स्वस्त झालेले आहेत. 100ला 4 किलो येत आहेत. आधी 3 किलोच, म्हणजे खूप दिवस झाले बघा, 3च किलो येत होते. आता 100ला 4 किलो येत आहेत. तर परवा 100ला 4 किलो बटाटे आणि 100ला 5 किलो कांदे असे घेतलेले आहेत. लसूण खूप महाग झाला आहे आता. लसूण 40 रुपये पावशेर झाला आहे. 50ला किलो येत होता, आता तो 40ला पावशेर झालेला आहे. तर काल बाजारात गेल्या मिक्स मोड आणलेले आहेत. आणि आता त्या सकाळी मसुराची केलेली मोड आलेला मसुरा, आत्ता मिक्स मोड आणलेले आहेत. आणि फ्रीज बघू शकता तुम्ही. फ्रीज बघा, आपण असं डब्यामध्ये ठेवल्यामुळे अजिबात म्हणजे घाण होत नाही बघा. काचा वगैरे खूप छान राहतात. हे बघू शकता तुम्ही, कुठेही सांडा वगैरे होत नाही आणि एकदम क्लीन असा फ्रीज राहतो. तुम्ही पण ही ट्रिकच वापरा फ्रीजमध्ये. पहा, दुधाचं जे पातेलं आहे त्याच्या खाली पण मी अशी प्लेट ठेवलेली आहे, जेणेकरून असं वरंगुळ वगैरे आलं तर यात पडतं. आता काल मी मोड आणलेले, मोड जास्त होती म्हणून मी या डब्यात ठेवलेले आहे. खरं म्हणजे घरातच मोड आणलेले बरे असतात, ते लक्षातच राहत नाही. एकदम क्लीन असा फ्रीज राहतो. खरोखर मला तर खूप चांगला अनुभव आला, म्हणजे डबे वापरल्याचा फ्रीजमध्ये. अजिबात म्हणजे खराब होत नाही फ्रीज. सारखं पुसावं वगैरे लागत नाही, परत किडं वगैरे पण होत नाहीत, वास येत नाही फ्रीजचा. त्यामुळं ही ट्रिक नक्की वापरा. ही मोडायची 15 रुपयाची आहे. हे पहा, 15चे आहेत. यामध्ये सगळी मिक्स आहे. काळा वाटाणा, हिरवा वाटाणा, हरभरा, परत मटकी, सगळे अशी मिक्स मोड आहेत. मूग वगैरे सुद्धा आहेत. हे पहा, मूग पण आहे. एवढी मोड आहे. ती 15 रुपयाची मोड आहे. थोडंसं निवडावं लागणार, यात वाजायला लागले काय तर खडे वगैरे आहेत ते बघायला लागणार आहे. चला, चपात्या वगैरे आहेत. दुपारी 3-3:30ला मला म्हटले येऊसपर्यंत स्वयंपाक वगैरे बनवून ठेव, आल्याले आपण दुकानात जाऊया आणि थोडा उशीरपर्यंत बसूया. आणि हे आले कितीला, मला वाटतं आता 6:30ला हे कामावरून आले. पुढे 2-3 तासासाठी ओव्हर टाईमला ते थांबलेले होते. त्यामुळं आज काही दुकानात गेलोच नाही. त्यांची वाट बघत बसलो आणि ते राहिलं. गप आपला आपण गेलेलं बरं असतं असं वाटतं. ऊन खूप झालेलं, त्यामुळे त्यांनी पण म्हटले राहून दे. आणि परवा मी पांढरी मेहंदीला हे लावलेलं बघा, ते शॅम्पू येत होतो स्ट्रिपचा. तर लगेचच 1-2-3 वेळा डोक्यावरनं आंघोळ केल्यावर लगेच केस पांढरे होतात. सारखं ते लावतच बसावं लागतं. कंटाळा येतो मला तर सारखं ते केस पांढरे असले ते सारखं लावत बसायचा. आणि सारखं लावायचं पण नसतं, खरं आता पर्यायच नाही. ते कसं दिसतं बघा पुढं समोर, अजिबात चांगलं दिसत नाही. आता उद्या तर जायचं आहे गावाला, बघूया आता वेळ मिळाला तर लावून. आधी भाजी फोडणी मारते. भात आहे, चपात्या आहेत आणि मग लावते. साधी सिंपलच भाजी बनवली. मिक्स मोड आणि एकच बटाटा घातला यामध्ये, आणि कांदा, टोमॅटो वगैरे नाही, कोथिंबीर पण नाही आहे. जिरं मोहरी, मिक्स मोड आणि एक बटाटा, अशी भाजी बनवलेली आहे. चला, 4 भांडे तेवढे घासते, म्हणजे नंतर जेवल्यावर जास्त काय मग पडत नाही. थोडीशी मेहंदी पुसली मी, थोडीशी परवा लावलेली त्यातली थोडी ठेवलेली तीच पुसली. आणि आता भांडी वगैरे घासूसपर्यंत ती सोकते, म्हणजे धुवून आपल्याला केस झोपायला येते. कारण जास्त स्ट्रॉंग माझ्या स्किनला चालत नाही. जास्त म्हणजे असं 2 तास वगैरे ठेवतात ते चालत नाही. असं खाज होते आणि मग टरफलं निघतात स्किनची. त्यामुळं मी काही एवढा औषध ठेवत नाही.
एक 10 मिनिटात ही 4च भांडे तेवढे घासूसपर्यंत ठेवणार आणि लगेच धुणार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. शुभ गुरुवार सर्वांना, शुभ सकाळ. माझी आंघोळ वगैरे झाली. हे गेलेले आहेत कामाला, यांची फर्स्ट शिफ्ट होती आणि आज गुरुवार असल्यामुळे मी हळदीचं लेपन उंबऱ्याला केलेलं आहे आणि छानशी अशी रांगोळी काढलेली आहे. दारात रांगोळी असली की किती मन प्रसन्न होतं आणि आत आपल्या घरात येणाऱ्यांचं सुद्धा मन प्रसन्न होतं दारातील रांगोळी बघून. त्यामुळे दारात छोटी मोठी रांगोळी ही काढत जावा आणि रांगोळीमध्ये शक्यतो शुभचिन्हांचा वापर करायचा. आणि आमच्या इथलं आजूबाजूचं वातावरण बघू शकता. थंडीच्या दिवसात सकाळचं वातावरण खूप छान वाटतं आणि अशा वातावरणात फिरायला सुद्धा खूप मजा येते. पण थंडीमुळं बाहेर पडूच वाटत झालं. इतकी थंडी पडत आहे की हात आणि पाय बघायला गेले, तोंड बघायला गेलं तर पूर्ण असे पांढरं पांढरं झालेले. अजिबात म्हणजे हे राहिलेलं नाही, तोंडावर तेज राहिलेलं नाही. असं सगळं सुरकुत्या आल्यावानी चेहऱ्यावर झालेलं आहे. सकाळ सकाळी मी अशी देवाची गाणी लावत असते. असं म्हणतात बघा की थंडीच्या दिवसात जो कावळा असतो त्याचं रूप आपल्याला येतं आणि आपलं रूप कावळ्याला जातं. म्हणजे कावळे खूप छान दिसतात थंडीच्या दिवसात, असं आमच्या इतर आम्ही लहान असल्यास म्हणत होती. जागृत होई आत्मय रामा अनामा सचित सुख घनधामा गुरु. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ सकाळ. देवपूजा वगैरे झालेली आहे, कपडे धुवून झालेले आहेत आणि आज आपल्याला जायचं आहे बहिणीकडे. तर अजून ही 4 भांडे ही घासायची आणि संध्याकाळी त्यांना चपात्या करून, म्हणजे स्वयंपाक त्यांचा संध्याकाळचा करून ठेवायला लागणार. तर 4 चपात्या बनवणार त्यांच्यासाठी आणि परत तिच्यासाठी जरा शिरा करून येणार आहे. रिकामं कसं जायचं म्हणून शिरा जरा असं करून न्यायचा, कारण की आता जायलाच आम्हाला 1-2 वाजेल तिथं. घरात जाता 11 वाजतील. चला. आणि गुरुवारी मी महाराजांची आरती करत असते सकाळची. भूपाळी आरती जी असते बघा ती करत असते. खूप छान आरती आहे. जागृत होई आत्मय रामा ती आरती. परत गणपतीची, महाराजांची आणि दत्त महाराजांची, अशा 3 आरत्या करून जय जयकार करायचा. खूप छान वाटतं गुरुवारीच तेवढं करायला मला, कारण आधीमध्ये कोणती सेवा माझी तर होईना झाली. मनात खूप इच्छा असते आपल्या करायची, पण शेवटी महाराजांच्या इच्छेशिवाय आपण कोणती सेवा करू शकत नाही बघा. त्यांच्या मनात आलं तरच आपल्या सगळ्या सेवा या होतात. मध्ये भरपूर सेवा महाराजांनी करून घेतल्या, पण आता काय सेवा होईना झाल्या. पारायणसुद्धा माझं राहिलं, यावेळी पारायणसुद्धा झालेलं नाही आहे. बघूया आता. म्हणायला लागले मी घरात करायचं पारायण, तर कधी महाराज करून घेतील त्याच्यावर अवलंबून. अजून कपडे भरायचे आहेत. स्त्रीला गोमूत्र आणायला लावून दिलेलं आहे. गोमूत्र जवळजवळ 8-10 दिवस झालं बाटली ठेवलेली आहे. त्यांनी काय केलं, धरून ठेवलेलं, पण आमच्या हातनं झालं नाही आणायचं. त्यांनी दुसऱ्या कोणाला तर दिलं वाटतं. मग काल सांगितलेलं येऊन घेऊन जावं म्हणून. चला शिरा करूया. आणि त्यानंतर बहिणीकडे नेण्यासाठी मी शिरा बनवत आहे. शिरा बनवत असताना एक काळजी घ्यायची की रवा खूप छान पद्धतीने भाजायचा. रवा जर चांगला नाही भाजला तर शिरा एकदम असा आपला म्हणजे एकदम चिकट असा होतो आणि तो अजिबात खाऊ वाटत नाही. आता इथं बघू शकता तुम्ही, आधी मी कोरडाच रवा भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग 4 ते 5 पळी तेल वापरलेलं आहे मी, कारण की शिऱ्यासाठी आपल्याला तेल खूप लागतं. जर तुम्ही तेल वापरणार नसाल, तूप वापरणार असाल तरीसुद्धा पूर्ण रवा भिजेल एवढं तेल वापरायचं किंवा तूप वापरायचं. त्यानंतर थोडंसं मीठ घातलं आणि थोडं भाजून घेतलं आणि वेलची बारीक करून घेतलेली होती ती घातली आणि मी पलीकडेच गॅसवर पाणी गरम होण्यास ठेवलेलं, तर एकदम कडकडीत उकळलेलं पाणी होतं ते घातलं आणि व्यवस्थित हलवून घेतलं. आणि त्यानंतर मग चवीनुसार साखर घातलेली आहे. साखर काय तुम्ही खाऊन जरी बघितला कमी जास्तीला तरीसुद्धा कमी पडली असेल तर वरनं परत घातली तरी चालते. अशा पद्धतीने शिरा झालेला आहे. आणि देवाला नैवेद्य मी श्रीला म्हटलं दाखव, कारण की आज नवीन वर्षाची सुरुवात झालेली. देवाला पण काय तो देवाला नैवेद्य दाखवलेला, शिऱ्याचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर भांडी सगळी घासून घेतलेली आहे. आता कपडे भरून घ्यायचे. श्री जेवायला लागलाय. भांडी ते झालेले आहेत. भांडी काय मांडणार नाही, अशीच ठेवणार आहे. पाणी करून दे. पाणी पण आणलं श्रीने, एक बॉटल, इथंच बॉटल आणलेली आहे. सगळ्या लाईट बंद करतोय, असं चालू करतोय. काय
काय करायलाय? शिरागत झालाय. आजची देवपूजा. किती वाजले रे? चला तर आम्ही तयार झालेलो आहे आता. मी मुनिया पैठणी साडी नेसलेली आहे. गाजरी कलर आहे बघा, खूप छान वाटतो, फिरता कलर आहे. चला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते एडिट करून आणि मग जाऊया. बॅग वगैरे भरून झालेली, बॅग घेतली. बोला की. शुभ सकाळ म्हण सगळ्यांना. शुभ सकाळ, हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मन की. चला. नवीन वर्ष सर्वांना सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जावो. जाणारच की, आई अंबाबाईची कृपा आहे शेवटी. चला. तर चला मैत्रिणींनो, अशा पद्धतीने असा आजचा छोटासा ब्लॉग होता. पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. या नवीन वर्षात तुमच्या आयुष्यातील सगळी चांगली कामे असतील ती पूर्ण होऊन देत हीच महाराजांचरणी प्रार्थना. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.